सवयीचे परिणाम याच्यावर राहून राहून मी पण असं जरा बालिशगिरी करू लागलेलो असे. तर इकडं माझा बर्गर आलेला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिसळ भुगले ब्लॉग्स मध्ये. तर म्हणजे तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये मी बोललंच की आज पण आम्ही बाहेर जाणार आहे. तर रेडी वगैरे झाले मस्तपैकी. तर आता आम्ही दोघं पण तयारी करून झाली आमची आणि निघतो आम्ही आता. तर इकडे ना माझा कालचा जो ब्लॉग येतो ना अपलोड करायला लागला तो, तर थांबलोय आम्ही जरासा. तर आम्ही इकडून जाणार तर डायरेक्ट डोंबिवलीला. आणि आमचं ना डोंबिवलीला पण जरासा काम आहे. तर तुम्ही बघसालच म्हणते हे बघा माकाड कसं डोकावते बघू. सवयी काय बोलतात ते, सवयीचे परिणाम याच्यावर राहून राहून मी पण असं जरा बालिशगिरी करू लागलेलो असे. तर आता मी निघतो. तयारी बघा आमची. तू पण गॉगल वगैरे लाव ना जरा. तू बघ ना गॉगल ना. लुक बघा आता. लुक आमचे बघ आता. बघा गॉगल कसे वाटतं. चांगलीच आहे. शोभायली कसं लुक आमचं दोघांचं. काय तुमका ट्रोल करूच आता बिंदास करा कमेंट मध्ये. कमेंट बॉक्स मध्ये खाली आहे तुमका काय गाडी शिवाय घालायचे काय घालायचे ट्रोल करायला बिंदास करा. ट्रोल करूचा काय बोलायचं. चांगले कमेंट बॅड कमेंट दोन्ही पण कमेंट द्या. आम्हाला काय म्हणजे फरक आम्ही बघू तुमचा कमेंट बघू काय नक्की आम्हाला नाही का. शक्यतो करा कमेंट वगैरे. रिक्षाची वाट वगैरे बघतोय. तो रिक्षा वगैरे भेटते का बघतो. आणि थांबलो रिक्षाची वाट बघू. तर आम्हाला जर रिक्षा नाही भेटली तर आम्हाला इथून ना थोडा वेळ चालत जावं लागेल. तर मित्रांनो आता आम्ही चालत आम्हाला काही रिक्षा बी भेटली नाही. तर बघूयात पुढं भेटली की नाही रिक्षा. ते एवढ्या उन्हातानाचं निघालो खरं उन्हातानाचं. पण काय होण्यामध्ये झालं ते आपल्याला शाळेत कसं उन्हाचं ते लास्ट नंबरचं म्हणजे नाही का प्रार्थनेला वगैरे थांबलेला असतो आणि बरोबर पाठीमागचं मुलगा चक्कर येऊन पडतो असे मला वाटतं. चक्कर येऊन कोणी पडू नये म्हणजे झाला. कसला कडक उन्हा पावसाच्या दिवसात. बघूयात आता ओला वगैरे बुक करूयात. तर बघूयात चालत पुढे आपल्याला कुठे रिक्षा वगैरे भेटली का. नाही तर ओला तर आहेच. आपण ओला बुक करूया. रिक्षा भेटलेली आहे. जाऊयात आपण मस्तपैकी आता डोंबिवली. इकडं मस्तपैकी दुकान वगैरे काहीतरी आहेत. इकडं ना तिकडं खूप गर्दी होती बरं का. तर इथं आम्ही आलो सँडविच खायला. म्हणजे याने ना सँडविच घेतला आणि ना बर्गर घेतला. तर बघूया वगैरे कशा बर्गर तर नाही का. याने काय घेतला टोस्ट सँडविच. त्याने घेतला टोस्ट सँडविच घेतला आणि मी घेतला चीज बर्गर. बघूया कसं लागतं. तर इकडं माझा बर्गर आलेला. आता ह्याच्या टोस्टची वाट बघता. टेस्ट करायचा पण आलो आता. आपल्याला जिथं यायचं होतं तर हे बघा तिथं ना आम्हाला साडी घ्यायची होती. तर आलो जरासा साडी वगैरे बघायचा. तर साडी वगैरे बघतोय. जर आवडली तर घेऊन टाकू. आम्हाला ना साडी भेटली नाही. आम्हाला पाहिजे होती तशी 2-4 दुकानामध्ये बघितली पण साडी काय आम्हाला भेटली नाही. म्हणून आम्ही चाललोय पुढे चालू आपण FS मार्केट. बघूयात आपण तिकडे तरी मला भेटली का नाही. तर जर भेटली ना तर मला ऑनलाईन मागवावं लागेल. फास्ट ट्रेनने चाललो आहे कारण स्लो ट्रेनने जर गेलो ना तर आम्हाला ना खूप टाईम लागेल. म्हणजे दिवस आहे. बघा आत्ताच ऊन पडलं होतं. मी बोललो काय ऊन पाऊस नाही घ्या पाऊस येलो. पण आम्ही निघालो ना फास्ट ट्रेनने निघालो होतो. पण फास्ट ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती. आम्हाला ना चढायला जागा भेटत नव्हती. म्हणून ना जरा आम्ही ना स्लो ट्रेनने चाललो. स्लो ट्रेनने गेलं तरी काय लेट पोचणार आहे.
पण जाऊ दे आता. एवढं चेंगराच्या ह्याच्यात निवांत बसायला तरी भेटलं आहे ना आपल्याला. काय हरकत नाही. बघूयात आता आपण किती वाजता पोहोचतो. यांनी वॉटरमेलन घेतलेला असा. वॉटरमेलन खातंय आता. घ्या. चाललो आम्ही आता गेट ऑफ इंडिया. जातो आता. इकडं पण ब्लॉगिंग चालू आहे. बरेच वर्ष आणि ना गेट ऑफ इंडियाला यायचं कारण म्हणजे ना आम्ही पहिल्यांदाच गेट ऑफ इंडिया येते. तर बघूयात म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदा गेट ऑफ इंडियाला आले पहिल्यांदा. आता बघूयात काय एक्सपिरियन्स आहे. गर्दी बघायची रविवारची नुसती तमाम गर्दी आहे तमाम. पण मी येता चुकून जाते. लाईव्ह ऍक्सिडेंट होता. कसलं तरी काम चाललं गेट ऑफ इंडियाचं. बघूयात आता पुढे जाऊन. तर जरा असं शायनिंग वगैरे मारलंय. फोटो वगैरे काढले. ह्याच्यासमोर पण जरा फोटो वगैरे काढले. इकडे आपला फोटो वगैरे झाला. जरा सेल्फ्या वगैरे घेतल्या. बघा गर्दी बघून ना असं मला वाटतं की आपण जत्रेत आलोय. कोणत्या जत्रेत आलो माहित नाही पण जत्रेत तर आलो आपण. कारण की इकडे ना सगळं नुसतं असं म्हणजे नाही का दुकाने वगैरे नुसती तमाम गर्दी. जे जे लोक येतात ते नुसतं खरेदी करतात फोटो काढतात. आणि मला एक गोष्टीचं म्हणजे हसायला येतं. लोकांना हे धरून हे काही समजत नाही म्हणजे नाही का. जिकडे बघा तिकडे नुसतं काही करता येत नाही. काय नक्की इशारा काय तुमचा सांगा. काय कोणाला जर माहीत असेल ना ह्याचं याचं जर उत्तर माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. तो तुला माहित आहे कसला याचो अरे म्हणजे तो फोटो काढून वर पकडतो तो. बघू इकडे थांब. तरी असा पण ते काही झालं नाही तसं. इकडे थांब बर. इकडे नाही काहीतरी असं आहे वाटतं. असं काहीतरी आता असं काहीतरी म्हणजे नाही का जे हॉटेल आहे ना आपलं 5 स्टार हॉटेल असं धरून काहीतरी आहे त्याचं. कारण एवढं काय आम्हाला जमत नाही असं करून. तर ही बघा बस आहे ना ही जी आता मी फसलोय. त्यांना बोलले ही बघा बस जाऊया आपण. आम्ही चालत चालले खरोखर ती बस पोपट झालं माझा. इकडे आलो आम्ही FS मार्केट. क्रिकेटर बसले सगळ्या. ह्याच्यात एखादा मोठा क्रिकेटर नाही ना चुकून वाकून राहायचं नाही तर आपण भेटायचं राहायचो. आम्ही आलो FS रोडला. तर इकडे बघा दुकान आहेत. तर हे मला बोलले की स्टार्टिंगपासून चालू करूयात म्हणजे डायरेक्ट इकडे एंडिंग करूयात. म्हणजे इकडून जर काय घेतलं वगैरे तर इकडून ते डायरेक्ट बाहेर जायला. तर बघूयात आता काय घेतोय काय आवडतं ते. मेन वस्तू एक वस्तू घ्यायला आलोय. एक वस्तूची आम्ही किती वस्तू घेतोय ते बघूयात.
झालेली असा. हे बघा शॉपिंग वगैरे केली आम्ही. तुम्हाला आवाज वगैरे येत नसेल तर समोर तुम्हाला दाखवते कशाचा काय एवढा आवाज चाललाय ते. आता आम्ही तिकडे चाललो बघायला तर तुम्हाला मी दाखवते. गणपती वगैरे तर केवढं मोठं गणपती होते तिकडं काय एवढं लवकर माहिती तर इकडे ना पुढे जाऊन त्यांना डेकोरेशन वगैरे करावं लागतं. नंतर ना आगमनाच्या टायमिंगला ना गर्दी होती ना म्हणून लवकर नेतात आणि तिथं नेऊन ना डेकोरेशन वगैरे पण करायला लागतं म्हणून ना त्यांनी एवढं लवकर गणपती चालवलेत. असं द्या बघायला भेटले मुंबईचे गणपती. बघा इकडं आम्ही चाललो आणि आत्ताच ही बॅग घेतली तर शायनिंग बघा जसं काय फॉरेनमधून उतरल्यावर शायनिंग नुसते बघा काय ती शायनिंग असं जसं काय तुम्ही कुठून फॉरेनमधूनच उतरलाय माणूस. जरासा कलकली भरली होती ना इकडे बघा जरासा कलकली भरली होती म्हणून जरासा उसाचा रस वगैरे पितो. स्टेशनला आलोय तर इकडं नाही याचं एक काम आहे कॅमेरा नीट करायचा आहे तो मग आम्हाला ब्लॉग वगैरे करायला बरं होईल मग ते आता जातो आम्ही बघतोय कॅमेरा वगैरे नीट होतं का कारण 2 जागा विचारलंय तर तिथं काय होत नाही तर दुसरीकडे बघूयात भेटतो का ते आपल्याला ब्लॉग म्हणजे सॉरी कॅमेरा नीट करून. इकडे बघा आता आम्ही आलो कोपरला म्हणजे कोपरला उतरलोय तिथून आम्हाला ना आता पार्सल घ्यायचे तर चेहऱ्यावरून आणि आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही
किती थकलो ते आणि त्याच्यामुळे ना आम्हाला व्हिडिओ काढायचं काही झालं नाही म्हणून असा मध्ये मध्ये कधी तर काढलं बरं का. तर हे बघा शायनिंग ही एक बॅग घेतली आम्ही ह्याला गेलो रॅबिस मार्केटला. तर ती एक बॅग घेतली आणि बाकीचं काहीतरी 2-3 इलेक्ट्रिक सामान घेतलं जे आपल्याला ब्लॉगला लागणार आहे. तर जातो आम्ही काहीतरी खायला घेतो जेवायला. चायनीज वगैरे पार्सल घेऊन जातो. टेस्ट वगैरे खूप लागली कॅपॅसिटी नाही म्हणजे काय करायचं वगैरे. बोलायचं बी सुचलं एवढा कंटाळा आला. नको बोला. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो. तर चायनीज वगैरे आणलं होतं पार्सल मस्तपैकी खाऊन वगैरे बसलो. कंटाळा तर एवढा आलाय ना असं पडलं की झोप लागतं असं वाटतं. तर नाही का मग अशी नाही तो चायनीजचा वगैरे सीन घ्यायचा लक्षात नाही. जाऊ द्यात परत कधीतरी घेऊयात. तर गुड नाईट. आता आम्ही झोपतो. तर सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.